राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा राधा पूजाधिनत्वा ज्ञानेश्वरी ग्रंथपूजाधि परम देवताय प्रणत्वा ज्ञानेश्वरी सकलपूजाधि कस्तीनो नमः डबल ईशो भजनचे प्रमाणे नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या रोशनीच्या ब्लॉगमध्ये. तर चला मंडळी, आज आहे ज्ञानेश्वरी पारायणचा सप्ताह लास्ट दिवस आहे आज. तर आज पारायण ज्ञानेश्वरी दिंडी निघणार आहे. तर चला तुम्हाला आज घेऊन जाते. वाजल्यात आता 8:30. तर चला आजचा ब्लॉग कंटिन्यू राहा. ज्ञानेश्वरी पारायण दिंडी आणि आज आपला सप्ताह पण उठणार आहे आणि उद्या आहे गणेश जयंती. चला निघूया आता. तिथे गेल्यावर तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करते. चला. तर चला मंडळी, आपण आता पोहोचले आहो बघा मंदिरामध्ये. आणि आज ज्ञानेश्वरी पारायणचा सप्ताह शेवटचा दिवस आहे. हे बघा, श्री गणोबा गणेश विश्वस्त संस्था कोपर खेरणे. बोलने नाचते ऐसे गाए बुला बुद्धि ते धावे आरती किंवा विरार होते ते रुपये आपले रत्नानी केले आपण सेवा त्याचा मुलगा वेतन मुला तेला की कोणाची नारायणी हे लागले म्हणून रोज काम केलं तुम्हीचा शास्त्र हे त्याला बोलवलेला हे म्हणाले नहीं चला, उद्या गणेश जयंती आहे. आता दर्शन घेऊया. आज उद्या गणेश जयंती आहे. चला, बाप्पाचं दर्शन तुम्हाला आले तुम्ही. चला, गणपती बाप्पाचं दर्शन घ्या. उद्या आहे गणेश जयंती, श्री गणेश जयंती जन्म सोहळा. चला, खाली जाऊया आपण. आता वाजले 9:15 मंडळी बघा. इथं भाऊ खोबरं कापतात भाजीला. आणि इथं सगळे आता बटाट्याची उसळ आहे आज नाश्त्याला. आज बटाट्याची उसळ आहे, हे बघा. चला, आज उपास आहे ना, म्हणून आज बटाट्याची उसळ नाश्त्याला. इथं ताईचं वगैरे आहेत बघा. इथं जेवण बनते. तवा ठेवलेला आहे बटाट्याची उसळ करायला बघा. हा, उसळ बनवत आहेत उपवासाची. कढई ठेवलेली आहे. इथं भात बनते. आज पारायण सप्ताह बघा. हा, तर बाबा आपल्याला थोडी माहिती सांगणार आहे. आज बाबा शेवटचा दिवस आहे का पारायण सप्ताह ज्ञानेश्वरी? हां, तर आज या कुटुंबामध्ये आणि जवळजवळ 86 पासून ज्ञानेश्वरी चालू केली आहे. आपल्या गावात 90 साली चालू केली, परंतु या कुटुंबाने मदत त्याला लवकर चालू केली नाही. आणि ज्ञानेश्वरीला बरीचशी वर्ष झाली, 30-35 वर्ष झालेले सातत्याने. अशी ही कुटुंबाने केलेला हा वेटा कुटुंबाने केलेली प्रेरणा आहे. आणि ही सरळ
लोकांना पोचवावी अशा ठिकाणी आणि मनांची शुद्धता निर्माण व्हावी, ज्ञान व्हावा, प्राप्त व्हावा ही ज्ञानेश्वरी या मंडळाने मोठ्या कष्टाने आणि अभिमानाने सांगतो का या वेटा कंपनीने चांगलं केलेलं आहे आणि आपल्यामध्ये आनंद आहे तर आपण सर्व येतो आणि गातो, चांगलं करतो, सर्व लोक येतात आणि ही ज्ञानेश्वरीचा भावना निर्माण करतात. कारण ज्ञानेश्वरी कशी जीवनाची उद्धार करणारी आई आहे, जशी माऊली म्हणतात की ही आई आहे, ज्ञानेश्वरी नसून ही आई आहे, ही जगाची आई आहे. अशा जगाची आई असल्या कारणाने आज जवळजवळ 86 पासून आपण ही ज्ञानेश्वरी बसतो, म्हणजे वर्ष झाली 34. बघा या वर्षात आणि आमच्या गावामध्ये 90 साली मीच चालू केली, तीच झाली आता 28 वर्ष. म्हणजे कसं काही हे ज्ञान कशाला मिळालं तुम्ही आम्ही सांगितलं, मी इथं व्यक्त करायला लागलो तर आज बऱ्याच ठिकाणी जाऊ लागलो. हे तुमची वेटा कंपनीची कृपा माझ्यावर हे चाललेलं सकल आहे. ते जे सांगते का आता या बोलतात त्यांचं म्हणणं का किती वर्ष झाली तर बघा 38 वर्ष व्हायला लागली आम्हाला या ज्ञानेश्वरला आणि सातत्याने चालू आहे आणि सातत्याने लोक चालू करतात, वाचतात, येतात, काही खंड काही नाही आणि अशाच अजून पण तर काही खंड नाही, काही नाही पद्धती झाले. पण जे पुढची जी प्रतिज्ञा आहे तर ते पुढची प्रतिज्ञा कुटुंबांनी घेतली आहे तर ज्या ज्ञानेश्वरी संपत झाली आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पंढरपूरला एकत्र जाऊया. आता जे आहे ज्ञानेश्वर लववेटा सौ शांतबाई. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. बोला ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. घ्या. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम केशवाय नमः. दोघांचे लावा, गंध लावा व्यवस्थित. यशोदेवता पंचदेवता ना कैची पाहिजे तर कैची आहे माझ्याकडे. यशो प्रजंतीप्रमाणे तो हा रक्त विध्वंस हा तुम्ही पण लावा एकाला पाहिजे, त्यांचे तुम्ही पण लावा ना, तुम्ही पण लावा तुमचे. यशो प्रजंतीप्रमाणे तो हा रक्त विध्वंस देवता पंचप्राणो भय बंधकारकांती तो हा नाडा पुन्हा देवता हा. यांचे दोघांची नाडा बांधा, ठीक आहे, दोघांची नाडा बांधा. ही कैची घ्या ना पाहिजे. ओम पंचदेवता नमः. पंचप्राणो सुहा मंगल पूजाती मंगलदेवता पंचप्राणो कलशमुखे. कलगी बाय कलग कसं हे विष्णू पंडितची देवता पंचप्राणो चेहरा दिसला पाहिजे, ते तो पंडिताने चेहरा दिसला पाहिजे. देवता मंगल विधी मंगलकार्य आयुष्यमान भवंती देवता पंचप्राणो परम देवता सकल पूजाते. ओम पूर्ण विद्वान देवता सौभाग्य तिलकमंगल कला सकल पूजाती. जन्म मंगलम पूजाती व्यक्तिनो परम देवता सकल पूजाते. नाम रूपे भरतखंडे भरतवर्ष कलश पूजाते. प्राप्ते नो कलस्थापना यम ब्रह्मा वरुण सोदे पंचदेवता यशो प्राणायाम पंचप्राणो नमः. ओम शांती पय कलशमुखे. आता व्यासपीठाची पूजा करायची आहे. पूजा अधिनत्वा ज्ञानेश्वरी पूजा अधि परम देवता यम प्राणात्वा ज्ञानेश्वरी सकल पूजा अधि प्रस्ती नम डबल घेऊ. ईशो भजनचे प्रमाणे तांदूळ श्री ज्ञानदेव आत्मान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, गुरु तुकाराम महाराज की जय. आरती नका घ्या ना. मला काय सगळं बिझी झाली ना.
सप्ताह संपलेला आहे. राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा पूजा केलेली आहे आपल्या ज्ञानेश्वरी पारायण सप्त्याची आणि आता थोड्याच वेळात दिंडी निघणार आहे. पण तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये पूजेचं दाखवणार आहे. आपला इथं बघा दूध ठेवतात, इथं आहे बघा ताईचं. इथं भाऊ काय बनवता? डाल बनवत आहेत बघा. चला चला आपल्या सगळ्या महिला बघा कुटुंबातील आई. चला आपल्या महिला बघा कुटुंबातील सगळ्या. हे बघा आई सत्कार. हे बघा सत्कार. मोरया मोरया जय. चला ताईस आहेत बघा सगळ्या आपल्या महिला. राहू दे बसू दे. मोठी आई नाश्ता करते. नाश्ता करता. चला चला बाबा. जय श्रीराम.
आमची दीदी आलेली आहे. चले हे बघा छोटी बाबी आलेली आहे. बघा अरे या बघा छोटी बाबी आलेली आहे. हे बघा ताई बघा. ये भाऊ सगळे दमलेत आता बघा. दमले का तुम्ही बघा. बघा सगळे आता बसलेत. सगळ्यांचा उपवास आहे. दिंडीवरनं आलेले आहेत सगळे बसले बघा. हो आराम करतात. आराम करतात सगळे आता. इथं जेवायला बसल्यात. जेवायला बसल्यात भाऊ. हा हे बघा इथं ताई आहे. तुम्ही भाऊ दीदी बघा आमची छोटी बाबी. भूक लागली ना. हे बघा त्या साईडला पण बसलेत आणि या साईडला पण बसलेले आहेत जेवायला. आज चला तर आता इथं दुसरी पंगत बसलेली आहे जेवायला. शेवटचा दिवस आहे आज पंक्तीचा बघा. इथे जतीन बसलेला आहे जेवायला आमचा. हे जतीन जाऊ चल बघा. जतीन जेवायला बसले. तर बाबा बसलेले आहे जेवायला. बरोबर बरोबर. एलकोट एलकोट चला. मोरया मोरया जय. सामुदायिक ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण बघा. तर चला मंडळी आजचा ब्लॉग आता इथंच संपवते आपला. आता नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आहे.